3 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी नीटच्या एक्झाम हॉलमध्ये पाऊल टाकलं। त्यानंतर पेपर आला आणि काही मुलं खूपच शांत होती, कारण त्यांना तो पेपर आधीच माहित होता आणि हे शक्य झालं होतं ते फक्त लातूरच्या शिक्षण सम्राट मोटेगावकर बाबा यांच्या कृपेमुळे। हाच माणूस 1999 मध्ये घरोघरी जाऊन 10 मुलांना केमिस्ट्री शिकवायचा आणि याच माणसाने 26 वर्षात आरसीसी क्लासेस उभे केले, ज्यामध्ये 40,000 विद्यार्थी, 9 ब्रांचेस आणि 100 कोटीचं साम्राज्य उभं केलं। आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्याच्या डोक्यात एकच की आपल्या मुलाला यम सरकडे पाठवायचं, कारण त्यांचा विश्वास होता की हा माणूस आपल्या मुलाला डॉक्टर बनवेल। पण याच यम सरच्या फोन मध्ये सूत्रानुसार सीबीआयला परीक्षेच्या 10 दिवसाच्या आधीच्या लीक पेपर आणि आन्सर की सापडल्या। विचार करा, 23 लाख विद्यार्थ्यांनी रात्र जागून वर्षभर मेहनत केली होती, पण एका सामान्य माणसाच्या लोभामुळे त्या सगळ्यांचं एक वर्ष एका क्षणात वाया गेलं आणि त्यांची हिंमत सुद्धा कसली। एनटीएने तर आता एक्झाम रद्द केली, पण त्या विद्यार्थ्यांचं गेलेलं वर्ष कोण परत देणार? आता यावर सरकार काय ऍक्शन घेते ते बघण्यासारखं आहे। हा व्हिडिओ प्रत्येक सर्वसामान्य माणसांना जास्तीत जास्त शेअर करा आणि या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता।